मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागल्याचं पीडब्ल्यूडीनं नौदलाला कळवलं होतं। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी रवींद्र चव्हाण पोलीस स्टेशनमध्ये। आमदार वैभव नायकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध, अनेक नेत्यांकडून शिवप्रेमींना शांत राहण्याचं आवाहन। मालवणमधील शिवरायांचा पुतळा नौदलानं उभारला होता। ताशी 45 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। मुंबई गोवा महामार्गाचं कंत्राट घेऊन पळून जाणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक शहरातल्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य, अनेक ठिकाणी स्विमिंग पूल सदृश खड्डे, वाहन चालक बेजार। बदलापूर प्रकरणामध्ये मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षिकेसह 2 सेविकांवर पॉक्सो दाखल करा। शिक्षण विभागाच्या शिफारशी, पोलिसांच्या हलगर्जीपणावरही बोट। कथित दिशा सालियन प्रकरणावरून भाजपाचं संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात आंदोलन, ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांकडून दंगलीचे गुन्हे दाखल। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख लढतीची चर्चा, मी निर्णय घेत नाही, पक्ष आदेश देतो, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतली धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, बॅनरवर शिंदे आणि फडणवीसांचा फोटो नसल्यानं भाजपचा आक्षेप। एसटी महामंडळाच्या तब्बल 5000 डिझेल गाड्यांचं LNG मध्ये रूपांतर करणार, 970 कोटींच्या आराखड्याला मंजुरी। मुंबई महानगरपालिकेच्या पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास आयुक्तांची प्रशासकीय मंजुरी, वाहन भत्ता, रजा प्रवासासह अन्य भत्त्यांमध्ये वाढ। आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीवर शिक्कामोर्तब, काँग्रेस 33 तर नॅशनल कॉन्फरन्स 47 जागा लढवणार, 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार। एबीपी माझा, उघडा डोळे